पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज, आपलं गाव आपली बातमी। राष्ट्रवादी विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव दबडे यांचा पूरपट्ट्यातील नदीकाठच्या गावांना भेटी केली। पूर परिस्थितीची पाहणी ढवळी, वड्डी, मिरज भागात घेतल्या नागरिकांच्या भेटी। मिरज वृत्त। सविस्तर वृत्त असे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख अजितदादा गट श्री महादेवदादा दबडे व बोलवाड गावचे उपसरपंच श्री सचिन कांबळे यांनी ढवळी, वड्डीसह पूरपट्ट्यातील गावांना भेटी देऊन पाहणी केली। स्थानिक नागरिकांशी संवाद साधला, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या। प्रशासनाने पूरपट्ट्यातील गावच्या अडीअडचणी समजावून घ्याव्यात व तात्काळ त्यांच्यावर उपाययोजना राबवावी अशी मागणीही महादेव दबडे यांनी केली आहे। महादेव दबडे व सचिन कांबळे यांनी रविवारी पूरपट्ट्यातील वड्डी, ढवळी या गावातील पूर परिस्थितीची पाहणी केली। पूर परिस्थितीबाबत ढवळीचे सरपंच आकाश गवराजे, उपसरपंच स्वप्नील बनसोडे, अभिजित गवराजे यांच्याशी चर्चा केली। प्रशासनाने पूरबाधित गावांच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये दुर्लक्ष करू नये, त्यांच्या समस्या तातडीने सोडवाव्यात अशी मागणी केली। पूरपट्ट्यातील गावांना भेटी दिल्या। यावेळी महादेव दबडे यांच्यासोबत टाकळी पंचायत समितीचे माजी सदस्य किरण बंडगर सर, मालगावचे उपसरपंच तुषारभाऊ खांडेकर, बोलवाडचे माजी सरपंच पिंटू नाईक, एरंडोलीचे सामाजिक कार्यकर्ते उमेश धेंडे, मुसाभाई गोधड, टाकळीचे ग्रामपंचायत सदस्य सुलेमान मुजावर, अजिंक्य गायकवाड, आरग गावचे युवा नेते सागर आवळे, सतीश गस्ते, वडीचे माजी उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य कल्लापा नाईक, वड्डी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष चंद्रकांत नाईक, सतीश नाईक, विपुल झेडे, बसवराज देवरमणी, दयानंद नागराळे यांच्यासह तालुक्यातील प्रमुख नेते मंडळी उपस्थित होते। धर्मवीर न्यूज, विक्रांत लोंढे, मिरज।